चंद्रग्रहण आणि त्याविषयीचे जे मिथ आहेत किंवा जे गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याविषयी मी आज बोलणार आहे. कारण मेडिकली आणि सायंटिफिकली जर या गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर तुमची बरीच भीती यामधून निघून जाईल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चंद्रावरती सूर्याचा प्रकाश पडतो आणि तो रिफ्लेक्ट होऊन पृथ्वीवरती आपल्याला चंद्र दिसतो. सो या ग्रहणामध्ये काय होतं की नॅचरली पृथ्वी जी आहे तर ती चंद्राच्या आणि सूर्याच्या मध्ये येते. त्यामुळे सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्रावरती पडत नाही आणि त्यामुळे रिफ्लेक्शन आपल्याला दिसत नाही. सो असं वाटतं की चंद्राला कोणीतरी गिळतंय किंवा मग कोणती तरी निगेटिव्ह शक्ती आहे तर ती चंद्राला खराब करते. तो जुन्या काळामध्ये ज्या वेळेला लाईट्स नव्हते किंवा भौतिक साधने डेव्हलप झालेली नव्हती जशी आता झालेली आहे, त्यावेळी लोक संध्याकाळी जेव्हा बाहेर पडायचे त्यांना चंद्र असा अचानकच अर्धवट किंवा पूर्ण काळोखात गेल्यासारखं वाटायचं, तेव्हा ते घाबरायचे आणि घरामध्ये जायचे. तर ते रिलेट करून आता पण आपण घरामध्ये बसतो किंवा त्यावेळेला ते चंद्राला असं कोणीतरी गिळतंय म्हणून देवाचं स्मरण करायचे. तर आता सुद्धा आपण नामजप वगैरे करतो. म्हणजे माझं या गोष्टीला काय विरोध नाहीये, परंतु तुम्ही हे घाबरून करू नका किंवा अंधश्रद्धेने करू नका. नामजप केला किंवा मनाला शांतता लाभली तर ही चांगलीच गोष्ट आहे. कारण चंद्रामुळे जशी चंद्राच्या पौर्णिमा आणि अमावस्येमुळे समुद्रावरती भरती आणि ओहोटी होते, तसंच आपल्या मनावरती सुद्धा त्याचा परिणाम पडतो. या विचारांची मी आहे. कारण ज्या वेळेला अचानकच चंद्र दिसेन असा होतो त्यावेळेला थोडीशी निगेटिव्हिटी वाटणं, भीती वाटणं, आणि अशा वेळेला प्रेग्नंट लोक जे असतात तर ते वल्नरेबल असतात. आपल्याला माहिती आहे, कारण त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या मनावरती परिणाम करतात आणि त्यामुळे त्या चालताना किंवा रात्री अंधारात वॉशरूमला वगैरे तेव्हा बाहेर जावं लागायचं, तेव्हा घरी नसायचे वॉशरूम्स, तो घराच्या बाहेर पडायचं नाहीये किंवा मग पाणी प्यायचं नाही, ह्या अशा गोष्टी. कारण त्यावेळेला दिसायचं नाही की पाण्यामध्ये काय पडलेलं आहे का वगैरे, अंधार झालेला असायचा. सो त्याच गोष्टी आता आपण फॉलो करतोय, परंतु ह्या कितपत योग्य आहेत. तुम्ही एकदम मानसिक कंडिशन तुमची खराब असेल, तुम्हाला भीती वाटत असेल किंवा मूड स्विंग्स होत असतील तर तुम्ही मंत्र म्हणणं किंवा देवदेव करणं ठीक आहे, पण तुम्ही अन्न न खाणं हे योग्य नाहीये. पाणी न पिणं हे योग्य नाहीये. कारण त्यावेळेला पाणी आपल्याला नदीमधून किंवा विहिरीमधून आणावं लागायचं. तर त्यावेळेला हे ठीक होतं की पाणी तुम्हाला प्रॉपर मिळत नाहीये, फिल्टर्ड झालेलं नाहीये, पण आता पाणी फिल्टर झालेलं मिळतंय, प्रॉपर जे अन्न पचण्यायोग्य आहे तर ते मिळतंय, तर ते तुम्ही खाऊ शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि पर्टिक्युलरली चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण या गोष्टी नॅचरल आहेत, या कोणाचा शाप वगैरे असं होऊन झालेल्या नाहीयेत. सो घाबरण्याची काही गरज नाहीये.